कुसुमाग्रज आणि मंगेश पाडगावकर मराठी साहित्यातले दोन समकालीन आणि प्रतिष्ठित कवी. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ह्या दोघांचे प्रेमाबद्दल काय मत आहेत हे आपण दोन कवितांमधून बघूया. आधी कुसुमाग्रजांची कविता प्रेम कर भिल्लासारखं. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. विचार तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय? डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय? उन्हातल्या ढग्यासारखा हवेत बसशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय? म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुर्जावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं. ऐकूया मंगेश पाडगावकर प्रेमाबद्दल काय म्हणतात. प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे. तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात. जागेपणी स्वप्नाचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना, तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती. लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो. होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडलो असतो तरी चाललं असतं, प्रेमानेच अलगद वर काढलं असतं. तुम्हाला ते कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तिच्यासोबत पावसाळ्यात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध खाल्लं असेल गोडीने. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासनतास फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.